नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण BA द्वितीय वर्ष चतुर्थ सत्रामध्ये भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला पेपर हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा विचार हा आपण आजच्या तासाच्या अनुषंगाने करणार आहोत. मित्रहो, BA द्वितीय वर्षातील चतुर्थ सत्रामध्ये आपला जो काही पेपर आहे हवामानशास्त्र या हवामानशास्त्राचा अभ्यास हवामानशास्त्र सेकंड या हवामानशास्त्राचा असणारा अभ्यास या ठिकाणी आजच्या तासाला आपण करत आहोत. मित्र हो, अगोदरच्या तासामध्ये आपण वायुराशीचा विचार केला. मग वायुराशीची संकल्पना काय आहे, वायुराशीची व्याख्या काय आहे, वायुराशीचे एकंदर स्रोत प्रदेश कोणते आहेत, वायुराशीचे वर्गीकरण या ठिकाणी आपण केलेलं होतं, प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याचबरोबर आपण भौगोलिक खंडानुसार वायुराशीचे कोणकोणते प्रकार आपल्याला या ठिकाणी दिसून येतात याचाही विचार आपण मागील तासामध्ये या ठिकाणी केलेला आहे. आजच्या तासामध्ये आपल्याला एक नवीन संकल्पना या ठिकाणी अभ्यासायची आहे, ती म्हणजे फळी किंवा जिला आपण फ्रंट असं म्हणतो. फ्रंट किंवा फळी किंवा यालाच आपण आघाडी असं देखील म्हणतो. तर फळी किंवा फ्रंट म्हणजे काय हे या ठिकाणी आपण बघणार आहोत. मित्र, तापमान व आर्द्रता यांच्या कमी अधिक प्रमाणावर झालेल्या भिन्न गुणधर्माच्या दोन वायुराशी जवळजवळ परस्परात न मिसळता ज्या सीमेवर त्या एकमेकाशी स्पर्श करतात त्या सीमेला वायुराशीची फळी असं या ठिकाणी आपण म्हणतो. बघा, या ठिकाणी आपल्याला बघायचं की फ्रंट किंवा वाळूराशी म्हणजे काय आणि फ्रंट आणि वाळूराशी म्हणजे या ठिकाणी आपण बघूया की ज्यावेळेस आपण वायुराशीचे वेगवेगळे प्रकार या ठिकाणी पाहतोय त्यावेळेस आपण बघितलं की वायुराशीच्या गुणधर्मावरून आपण वायुराशीचे दोन प्रकार या ठिकाणी पाडले आहेत. एक म्हणजे थंड वायुराशी आणि दुसरं म्हणजे उष्ण वायुराशी. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहतोय की ज्यावेळेस वायुराशीची व्याख्या आपण करतो त्यावेळेस बघितलं की समान तापमान, समान आर्द्रता व तापमानाचा समान लोपदर असणाऱ्या हवेला किंवा हवेच्या प्रचंड विस्ताराला या ठिकाणी आपण वायुराशी असं म्हटलेलं आहे. आणि मग या ठिकाणी तापमानातील भिन्नतेमुळे निर्माण झालेल्या किंवा आर्द्रतेतील भिन्नतेमुळे निर्माण झालेल्या याच्या काही वायुराशी आहे. म्हणजेच गुणधर्मामुळे जी काही भिन्नता आली तापमान व आर्द्रता यांच्या कमी अधिक प्रमाणावरून आपण काय केले की भिन्न गुणधर्माच्या वायुराशी या ठिकाणी दोन भिन्न गुणधर्माच्या वायुराशी या ठिकाणी निर्माण झाल्या. एक म्हणजे उष्ण आणि एक म्हणजे थंड वायुराशी. आणि मग अशा या वायुराशी ज्यावेळेस जवळ येतात परंतु जवळजवळ येऊनही परस्परांमध्ये मिसळत नाही, जवळजवळ आल्यानंतर ज्या सीमेवर त्या वायुराशी भिन्न गुणधर्माच्या वायुराशी एकमेकांना स्पर्श करतात
त्या स्पर्श करण्याच्या सीमेलाच आपण वायुराशीची फळी किंवा एअर मास फ्रंट असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग मित्रहो, दोन भिन्न गुणधर्माच्या असणाऱ्या या वायुराशी परस्परांमध्ये न मिसळता ज्यावेळेस एखाद्या सीमेवर त्या एकमेकांना स्पर्श करतात, त्या स्पर्श करणाऱ्या त्या सीमेलाच आपण या ठिकाणी वायुराशीची फळी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि मित्रहो, अशा पद्धतीनं आपण या फळीची व्याख्या या ठिकाणी केलेली आहे. मग या दोन भिन्न गुणधर्मीय वायुराशीच्या दरम्यान एखाद्या भिंतीप्रमाणे ही फळी असते. एखाद्या भिंतीप्रमाणे ही फळी असते की या भिंतीच्या पलीकडे उष्ण वायुराशी, या भिंतीच्या पलीकडे थंड वायुराशी आणि मध्ये ती फळी किंवा ज्याला आपण फ्रंट असं म्हणतो, मध्ये ती फ्रंट असते. अशा पद्धतीनं ही भिंतीप्रमाणे असते. ही फळी आडवी किंवा उभी असत नाही, ती कमी अधिक प्रमाणामध्ये उत्तरती असलेली आपल्याला दिसते. कमी अधिक प्रमाणामध्ये ही फळी अशा पद्धतीनं उत्तरती असलेली आपल्याला दिसते. आणि त्यामुळं या भागामध्ये उष्ण वायुराशी किंवा या भागामध्ये थंड वायुराशी, तर या भागामध्ये उष्ण वायुराशी अशा पद्धतीनं आणि यांच्या दरम्यान असणारी ही जी काही फळी आहे, या फळीलाच, या वायुराशीच्या या सीमेलाच आपण फळी असे या ठिकाणी. आणि मग आणि अशा प्रकारची जी फळी असते ती फार मोठ्या प्रमाणात विस्तृत स्वरूपामध्ये असते आपल्याला दिसते. जवळपास 4 किलोमीटर पासून तर 80 किलोमीटर पर्यंत ही रुंद असलेली आपल्याला दिसून येते. 4 किलोमीटर पासून तर 80 किलोमीटर पर्यंत रुंदीची ही फळी असलेली आपल्याला या ठिकाणी दिसते. ज्या वायुराशीचे तापमान कमी अशा वायुराशीला आपण थंड वायुराशी असे म्हणतो. तर ज्या वायुराशीचं तापमान जास्त किंवा जी वायुराशी उष्ण आहे त्या वायुराशीला आपण उष्ण वायुराशी किंवा जास्त तापमान आहे अशा वायुराशीला आपण उष्ण वायुराशी असे म्हणतो. आणि अशा वायुराशी आवर्त केंद्रात एकत्र होऊन तेथे फळ्यांची निर्मिती होते. अशा वायुराशी ज्यावेळेस एकत्र येतात एखाद्या केंद्रामध्ये, आणि खास करून हे केंद्र आवर्ताचं केंद्र असतं, मग अशा आवर्ताच्या केंद्रामध्ये एकत्र झाल्यावर त्यापासून अनेक फळ्यांची निर्मिती या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून येते. फळांच्या निर्मितीसाठी जर आपण बघितलं तर आपला असं लक्षात येतं की दोन प्रकारची स्थिती ही निर्माण होण्यासाठी आवश्यक असते. जर फळ्या जर या ठिकाणी निर्माण व्हायची असेल तर त्या ठिकाणी जी वातावरणाची स्थिती असणं गरजेचं असतं, ते दोन प्रकारची वातावरणाची स्थिती त्या ठिकाणी आवश्यक असते. त्यामध्ये पहिली वातावरणाची स्थितीचा जर आपण विचार केला तर परस्पर जवळील वायुराशीचे भिन्न तापमान असावे. जर परस्पराजवळ दोन भिन्न वायुराशी जर आल्या तरच त्या ठिकाणी वात फळीची किंवा वायुराशीच्या फळीची निर्मिती होते. हे तर अगदी 100% या ठिकाणी आपल्याला सांगावं लागतं की जर दोन परस्पराजवळ भिन्न गुणधर्माच्या वायुराशी आल्या किंवा भिन्न तापमानाच्या वायुराशी आल्या तरच त्या ठिकाणी वात फळी, वायुराशीची फळी यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि दुसरी म्हणजे तेथील वातावरणातील हवेचे प्रवाह हे केंद्राभिमुख असावे. म्हणजे तेथील वातावरणातील जे काही प्रवाह आहे ते केंद्राकडे येणारे असावे. आणि केंद्राकडे येणारे असल्यामुळेच
दोन वायुराशी त्या ठिकाणी ओढल्या जातील आणि मग त्या ठिकाणी वायुराशीची फळी ही त्या ठिकाणी निर्माण होईल. म्हणजे दोन प्रकारची परिस्थिती जे वातावरणामध्ये जर असेल तरच त्या ठिकाणी या फळांची निर्मिती झाली आहे. या परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या ज्या काही फळे आहेत त्या स्थिर न राहता त्यांचे स्थानांतर होत असतं. त्यांचे स्थानांतर हे ते स्थिर राहत नाही तर त्यांचे स्थानांतर हे होत असतं. त्यामुळे एका वायुराशी दुसऱ्या वायुराशी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करत असते, प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते. या वायुराशीला या काही वातफळ्या या एका ठिकाणी स्थिर राहत नाही. मग या स्थिर राहत नसल्यामुळे काय होतंय की कशामुळे स्थिर राहत नाही, याच्या काही वायुराशी आहेत. या वायुराशी एक वायुराशी दुसऱ्या वायुराशीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना आपल्याला दिसून येते किंवा प्रवेश करण्याचा प्रयत्न करते. बहुधा उष्ण व हलकी वायुराशी ही थंड व जड वायुराशीच्या वर चढण्याचा प्रयत्न करत असते किंवा थंड वायुराशीवर आरूढ होण्याच्या प्रयत्नामध्ये ती असते. जी काही उष्ण आणि हलकी वायुराशी आहे ही उष्ण आणि हलकी वायुराशी ही थंड व जड वायुराशीच्या वर चढण्याचा प्रयत्न या पद्धतीने आपण पाहतो की ही वर चढण्याचा प्रयत्न या वायुराशीच्या वर करत असते. वायुराशीच्या वर चढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येते. थंड वायुराशी ही उष्ण वायुराशीच्या नेहमी खाली असते. म्हणजे थंड वायुराशी ही उष्ण वायुराशीच्या नेहमी खाली असते. या ठिकाणी जर आपण बघितलं की ही उष्ण वायुराशी आहे, ही उष्ण वायुराशी आणि ही थंड वायुराशी आहे. तर या ठिकाणी जर आपण बघितलं तर आपल्याला दिसेल की थंड वायुराशी ही नेहमी खाली राहण्याचा प्रयत्न करते तर उष्ण वायुराशी ही नेहमी वर जाण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजेच उष्ण वायुराशीच्या खाली नेहमी थंड वायुराशी ही असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. मित्रहो, अशा पद्धतीनं वेगवेगळ्या गुणधर्माच्या भिन्न गुणधर्माच्या वायुराशी एकत्र येऊन पृथ्वीवर निर्माण होणारी फळ्यांचे क्षेत्र, पृथ्वीवर कोणकोणत्या क्षेत्रामध्ये या फळ्या निर्माण होतात हे क्षेत्र कुठे आहे तर त्यात नंबर 1 आहे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये. अशी जे क्षेत्राची निर्मिती होते किंवा अशा फळ्यांची निर्मिती कुठे होते तर भिन्न गुणधर्माच्या वायुराशी जिथे एकत्र येतात आणि भिन्न गुणधर्माच्या वायुराशी या कुठे एकत्र येतात तर त्यामध्ये असं क्षेत्र आहे उत्तर अटलांटिक महासागरामध्ये. की उत्तर अटलांटिक महासागरामध्ये उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी या ठिकाणी एकत्र आलेल्या आपल्याला दिसतात. त्याचबरोबर उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये, उत्तर अटलांटिक महासागरामध्ये, नंबर 2 उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये, नंबर 3 भूमध्य समुद्रामध्ये देखील उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी आपण पाहतोय की ध्रुवीय वायुराशी किंवा युरोपातील असणारी ध्रुवीय खंडावरील वायुराशी ज्यावेळेस ही भूमध्य सागराकडे जाऊ लागते त्यावेळेस या आफ्रिका खंडातील सहारा वाळवंटातील असणारी उष्ण वायुराशी ही या भूमध्य सागराच्या दरम्यान त्या एकमेकींना परस्परांना त्या ठिकाणी भेटतात आणि अशा ठिकाणी मग वातफळ्यांची निर्मिती झालेली आपल्याला दिसून येते. आणि चौथं म्हणजे विषुववृत्तीय शांत पट्ट्यामध्ये देखील या भिन्न वायुराशी एकत्र येताना आपल्याला दिसतात.
किंवा तिथं परस्परांच्या जवळ आलेले आपल्याला दिसतात आणि मग अशा भागामध्ये या फळांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. वायुराशींच्या फळांची निर्मिती या भागामध्ये झालेली आपल्याला दिसून येते. तर मित्रहो, आजच्या तासामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला असं दिसतं की फळी म्हणजे काय, तर तापमान व आर्द्रता यांच्या भिन्नतेमुळे निर्माण झालेल्या ज्या भिन्न वायुराशी आहे, या भिन्न वायुराशी दोन प्रकारच्या ज्या भिन्न वायुराशी म्हणजे उष्ण वायुराशी आणि थंड वायुराशी या परस्परांमध्ये न मिसळता परस्परांच्या जवळ येतात आणि जवळ आल्यानंतर त्यांच्यामध्ये एका सीमेवर त्या एकमेकाला स्पर्श करतात. त्या सीमेच्या भागालाच किंवा त्या सीमेलाच आपण या वायुराशींची फळी असं या ठिकाणी म्हणतो. आणि मित्रहो, ही वायुराशीची असणारी फळी ही जवळपास 4 किलोमीटर पासून तर 80 किलोमीटर पर्यंत जाड असलेली आपल्याला दिसते. फळी निर्माण होण्यासाठी जी आदर्श परिस्थिती किंवा आदर्श वातावरण, फळी निर्माण होण्यासाठी वातावरणाची जी परिस्थिती लागते त्यामध्ये 2 भिन्न गुणधर्माच्या किंवा 2 भिन्न तापमानाच्या वायुराशी जवळ त्या प्रदेशामध्ये यावे लागतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या ठिकाणी तेथील वातावरणामध्ये केंद्राभिमुख अशा प्रकारचे प्रवाह निर्माण झालेले असावे की ज्यामुळे त्या ठिकाणी 2 भिन्न गुणधर्माच्या भिन्न तापमानाच्या वायुराशी एकत्र येतील. तर अशा प्रकारची परिस्थिती असेल तरच मग या भिन्न प्रकारच्या वायुराशी एकत्र येऊन त्या ठिकाणी फळांची निर्मिती झालेली आपल्याला दिसते. मग या फळं देखील स्थिर राहत नाही. का स्थिर राहत नाही, तर यामध्ये आपल्याला असं दिसतं की एक वायुराशी ही तिसऱ्या वायुराशीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असते. एक वायुराशी ही दुसऱ्या वायुराशीमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करते आणि प्रवेश करत असताना आपल्याला असं दिसतं की उष्ण व हलकी प्रकारची जी काही वायुराशी आहे, ही उष्ण व हलक्या प्रकारची वायुराशी ही थंड असणाऱ्या वायुराशीच्या वर चढण्याचा प्रयत्न करते किंवा वर चढते किंवा या थंड वायुराशीवर ती आरूढ होते. म्हणजेच उष्ण वायुराशी ही वर असते तर थंड वायुराशी ही खाली असलेली आपल्याला दिसून येते. आणि मित्रांनो, अशा प्रकारची आदर्श परिस्थिती वातफळ्या निर्माण करणारी किंवा वायुराशींच्या फळी निर्माण होणारी जी काही परिस्थिती जगामध्ये जर कुठे आढळत असेल तर उत्तर अटलांटिक महासागरामध्ये, उत्तर पॅसिफिक महासागरामध्ये, भूमध्य समुद्राच्या प्रदेशामध्ये आणि विषुववृत्तीय शांत पट्ट्यामध्ये अशा प्रकारच्या फळी निर्माण होण्यासाठी जगामध्ये आदर्श परिस्थिती या ठिकाणी आपल्याला निर्माण झालेली दिसून येते. तर मित्रहो, अशा पद्धतीनं आपण आजच्या तासामध्ये फळी किंवा फ्रंट म्हणजे काय, आघाडी म्हणजे काय हे बघण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. धन्यवाद.